लोकसंख्या वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर घरांचा साईज मात्र छोटा छोटा होत चाललेला आहे। त्यामुळे ह्या घरामध्ये अनेक गोष्टी आटोपशीर पद्धतीने मांडणं आपल्याला फार गरजेचं असतं। साहजिकच अत्यंत जागा वाचवणारं किंवा फोल्डेबल फर्निचर आपल्याला उपयोगी पडतं। आज आम्ही तुमच्यासाठी सोफा कम बेडचे असेच काही ऑप्शन्स घेऊन आलेलो आहोत, जे छोट्या घरांमध्ये किंवा अगदी खास करून पाहुण्यांसाठी गरज म्हणून आपल्याला नक्की वापरता येऊ शकतात। आजवर तुम्ही अनेक सोफा कम बेड्स बघितले असतील। आम्ही फेरारीमध्ये तुम्हाला अनेकदा सोफा कम बेड्स दाखवलेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण आज मी तुम्हाला जो दाखवणार आहे तो अतिशय सुंदर आणि तुमच्या घरात सूट होणारा असाच सोफा कम बेड असू शकतो। कारण आतापर्यंत जे सोफा कम बेड्स जे होते ते सिंगल राहणाऱ्यांसाठी किंवा अगदी कपल जेव्हा राहतात तेव्हा त्यांच्यासाठी ते खूप सुटेबल होते। पण जर तुमची मोठी फॅमिली असेल, मोठा परिवार असेल, तरी सुद्धा तुमच्या घरात सूट होणारा असा हे सोफा कम बेड आज मी तुम्हाला दाखवते। हे जे तुम्ही बघताय ते इनस्टाईल इंटिरियर हा सोफा कम बेड आहे। जर तुम्ही बघितलं तर हा कळतही नाही की याचा एक छानसा बेड सुद्धा तयार होऊ शकतो। इथे खाली तुम्हाला एक पुली दिलेली आहे। एक खाली पुली तुम्हाला ओढायची आणि ही ओढल्यानंतर हा छानसा बेड तयार होतो। ही जर तुम्ही रुंदी पाहिली तर हे या टोकापासून या टोकापर्यंत 9 फूट आहे आणि जर अशी जर तुम्ही बघितली तर ही 5 फुटापर्यंत ह्याची हाईट होते। हे जर बघितलं तर हे सुद्धा एक छानसं स्टोरेज कॅपॅसिटी इथे दिलेली आहे। हे जर तुम्ही उघडलं तर बघू शकता एक मोठं स्टोरेज कॅपॅसिटी इथे आहे। हे पूर्ण आतमध्ये जे आहे लॅमिनेट केलेलं आहे। आतमध्ये स्प्रिंग बसवलेली आहे, हायड्रॉलिक आहे। या खुर्च्या याच्या सोबतच तुम्हाला मिळतील आणि ह्याचं जे मटेरियल याच्यावर वापरलेले आहे ते एक फोम आहे आणि या फोमची सुद्धा 5 वर्षांची वॉरंटी हे इथे देतात। जर आपण मागे बघितलं तर आणखी काही फीचर्स आपल्याला बघायला मिळतील। जर हे पण बघितलं तर तुमच्या हाईटनुसार तुम्ही हे मॅनेज करू शकता। टीव्ही बघताना वगैरे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे असं या प्रकारे वर होतं आणि तसंच तुम्हाला हे खाली सुद्धा करायचं आहे। हे फक्त एका बाजूलाच नाहीये तर हे 3 सीटर सोफा आहे। या तिन्हीला त्याचबरोबर ते चौथं जे एक अटॅचमेंट आहे त्याला सुद्धा त्यांनी हे असंच ॲडजस्टमेंट दिलेली आहे। हँड पण जर तुम्ही बघितलं तर तेवढं छान स्मूथ सॉफ्ट हँड त्यांनी इथे दिलेला आहे आणि त्या बाजूला जर बघितलं तर इथे एक छान वेगळं डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल। एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन उतरतं डिझाईन आहे। त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तिकडे हँड जो आहे तो फक्त अर्धाच आहे, त्यामुळे तिथे मोठा माणूस वगैरे झोपू शकतो। पण जर तुम्हाला छोट्या बाळाला झोपवायचं असेल तर तुम्ही या बाजूला झोपू शकता। इथे हे पूर्णपणे खालपर्यंत हे हँड उतरतं, त्यामुळे इथून बाळ पडण्याची वगैरे सुद्धा शक्यता नाहीये। त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर हा सोफा आणि ही सिटी ही वेगवेगळे 2 भाग आहेत। म्हणजे हा फक्त सोफा तुम्हाला घ्यायचा असेल तसंही घेता येतं, फक्त सिटी घ्यायचं असेल तसंही घेता येतं किंवा कंबाईन करून घ्यायचं असेल तरीही घेता येतं। त्याचबरोबर हे पूर्ण कॉम्पॅक्ट होतं आणि हे वेगवेगळं निघतं, त्यामुळे तुमच्या घराचं दार छोटं असेल किंवा पॅसेज छोटा असेल तरीही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण हे वेगवेगळं होतं, खूप कॉम्पॅक्ट होतं आणि आतमध्ये जाणं घरात शिरणं हे खूप सोपं आहे। यामुळे जर या सगळ्याची किंमत जर तुम्ही बघितली तर ही 66,000 पर्यंत तुम्हाला इथे मिळेल। याची MRP 66,000 आहे। वसईमध्ये यांचं एक आउटलेट आहे, वसईला जाऊन तुम्ही हे घेऊ शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमचं घर मोठं असेल, तुम्हाला मोठ्या साईजचं पाहिजे असेल तर ते कस्टमाइज सुद्धा तुम्हाला करून देतात। तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटा आकार हवा असेल तर ते सुद्धा करून देतात। त्याचबरोबर तुम्हाला हे जर ब्लॅक नको असेल तर जसा प्रकारचं तुम्हाला फॅब्रिक हवा आहे, जसा त्याचा रंग हवा आहे त्याप्रमाणे ते कस्टमाइज तुम्हाला करून देतात। त्याची प्राईस मी तुम्हाला सांगितली 66,000 ही याच्या उशांत सकट आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जर तुम्हाला सोफा घ्यायचा असेल तर तुम्ही वसईच्या त्यांच्या आउटलेटमध्ये जाऊन नक्कीच घेऊ शकता। कॅमेरामॅन श्रीकांत सह अर्पिता, ABP माझा, मुंबई।